आता तुम्ही म्हणशील "अयो केसात घालून एवढी शायनिंगा मारायला इथनं." मग गेलतो आम्ही भावानं रित्याच्या कॉलेजवर. व्हिडिओ पूर्ण बघायला लागतोय. काय-काय कांड केलाय तिथं जाऊन डायरेक्ट. तुम्हाला आणि मी दाखवतोच कशा संदर्भात आणि कुठल्या कारणासाठी आम्ही कॉलेजवर गेलेलो. ह्याला काय बोलता येईना झाली. चला काय विषय नाही तुम्ही दाखवतो. तुम्हाला माहितच आहे आपला भाग कसा दुर्गम भाग आहे. त्यामुळे आपल्याकडे पाऊस बदा पडत असते. रप्पाडा विषय डायरेक्ट. मग काय कोटबीट घातला आणि चला म्हणलो चलो डायरेक्ट रित्याच्या कॉलेजवर जायला आम्ही निघालो घरात. तुम्हाला माहितच आहे मग आपल्याला काय देवाशिवाय गमत नाही. मग मंदिर भेटल्यावर दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. गाडीवरून दर्शन घेतलं देव म्हणला जायला एका लई आणायचं इथनं. भावना अजून एक देव गाठ पडला. मग हिंचं पण दर्शन घेतलं. हे बी म्हणला डायरेक्ट लावील मुस्काट जातेस काय पुढे. आता म्हणलं देवाने एवढं चांगला आशीर्वाद दिला तर निसर्गाचा पण तेवढाच जरा आनंद. एवढं भारी वातावरणात भावना लय भारी वाटालतं. त्याच्यामुळे काय विषय नव्हता. तिथनं डायरेक्ट म्हणलं आता नॉनस्टॉप जायचं डायरेक्ट कॉलेज. एंट्री मारली भावना दाबात. मग काय दाबात एंट्री मारल्यानंतर असं रुबाबात चालत निघाली तोवर भावानं बघा की इथनं पुढं जाते तोवर रित्या म्हणला झालं 70 वर्ष निखिलदा कसा इथंच आहे. मग रित्याला काय म्हणलं चल त्याला जरा सोडूया तिथनं म्हणजे नटीला घेऊन जाऊ दे त्याचा ते वाघ पळून एकटाच काय विषय नाही असं चेष्टा करत जाते पुढे. माझे भावानं टॉपचं कॉलेज आहे इथं सगळं सिस्टमॅटिक विषय हो त्यामुळे काय विषय नाही. तुम्ही आणि सांगा मला कमेंटमध्ये कॉलेज कुठला आहे. वरचं ठराविक काम आमचं झालेलं त्याच्यामुळे म्हणलं तर रित्याला म्हणलं चला जाऊया डायरेक्ट घरला. एवढं चांगलं वातावरण दिसल्यावर कोण फोटो काढा थांबणार नाही. रित्या म्हणला माझं फोटो काढा. लगेच भाऊ आपला पोस्ट देऊन उभा राहिला. म्हणलो माझं बिन 2-3 भावा फोटो मार. माझं बी फोटो 2-3 मारायला जाते तोवर पावसानं आई घातली भाऊ. आता तुम्ही म्हणशीला व्हिडिओ मध्ये काय दाखवा नाही खरं म्हणजे सांगा गेलं भावानं रित्याचं कॉलेजच त्या दिवशी बंद होतं त्यामुळे रिकामा हात आली आम्ही परत आलतो त्यामुळे आता डायरेक्ट आम्ही जातो घरला. काय विषय नाही टाटा बाय बाय.